आजकालच्या युगामध्ये प्रेम प्रेम हे जीवनभर चालणारी ही जी गाडी आहे ती सध्या काही महिन्यातच म्हणा किंवा काही थोड्या अंतरावरच तुटून जाते. का बरं? कारण सुरुवातच चुकीची होते. प्रेमाची सुरुवात कशापासून होते? मला असे वाटते जे मी सांगणार आहे अगर त्या प्रकारे प्रेमाची सुरुवात केली तर प्रेमाची गाडी दूरपर्यंत अखेरपर्यंत शेवटपर्यंत चालणार आणि एक दुसऱ्याला सांभाळत पुढेपर्यंत जाणार. पण कशी सुरुवात केली पाहिजे? सुरुवात अशी केली पाहिजे, मुलाने मुलीमध्ये काय बघितलं पाहिजे आणि मुलीने मुलामध्ये काय बघितलं पाहिजे. तर या बघूया काय आहे ते गुपित. सांगितल्याप्रमाणे जेव्हा पहिल्यांदा मुलगा मुलीला भेटतो, मुलगी मुलाला भेटते, दोन्ही आमने सामने येतात, तर त्यांचा दृष्टिकोन कसा पाहिजे एक दुसऱ्याला बघण्याचा, तर तो असा पाहिजे. काय बघितलं तुम्ही? हो, हा मुलगा आहे, हा बघा, आणि ही मुलगी आहे, बघितलं. हा दृष्टिकोन हवा, कारण हे सत्य आहे. आणि हे दृष्टिकोन बघितल्यानंतरच इम्प्रेशन कशावर पडेल, तर तो विचारांवर पडेल, सद्गुणांवर पडेल, गुणांवर पडेल. कुठले गुण आहे जे आकर्षित करून घेतात? हे आकर्षित करून घेणार असं तर मला नाही वाटत, पण आपण ह्याच्यामध्येच लागतो आणि ह्याच्यामध्ये लागल्यावर सत्य तर हेच आहे, जे दिसतंय ते लांबपर्यंत कसं राहणार. जसं जवळ जातो आकर्षण ह्याच्यामुळे होतं आणि जसं जवळ जातो तसं आपल्याला काहीच इम्प्रेसिव्ह वाटत नाही, कारण तुमचा स्टार्टअपच चुकीचा आहे. तो व्यवस्थित झाला पाहिजे, तो व्यवस्थित सद्गुणांनी झाला पाहिजे की हा ह्याचे विचार, ह्याची ही जी कार्यक्षमता आहे ही मला योग्य वाटते जीवन जगण्यासाठी. बस इम्प्रेशन त्याच्यावर पाहिजे. रंग रूप मध्ये काय ठेवलंय हो, हे असंच लेखा लागतं. म्हणून तर तुमची गाडी दूरपर्यंत जात नाही, थोड्या अंतरावर तुटून जाते. आणि जे सुख प्राप्त करण्यासाठी तुम्ही जवळ येता ते काय पूर्ण होत नाही, पण अशा याच्याने सुरुवात केल्यावर तेही सुख दूरपर्यंत टिकवता येतं. हो ना, हा माझा अनुभव आहे. कारण प्रेम डोळे बंद करून केला जातो. जो प्रेम या भारी आलंबनाला न बघता मनातल्या स्वभावाला बघतो, त्याच्या गुणाला बघतो, समोरच्याच्या किंवा समोरचीच्या त्याच्या गुणाला जेव्हा तो इम्प्रेस होतो तेव्हा त्यात कॉम्पिटिशन लागतं. हे वाढवणं, हे जे सद्गुण वाढवणं, कसं मला वाढवता येईल जेणेकरून माझा प्रियकर, माझी प्रियकरी माझ्या जवळ राहील. तेव्हा असं कॉम्पिटिशन असेल तर क्या बात आहे. मग तर ते प्रेम एक भक्ती होऊन गेली आणि खरंच प्रेम एक भक्तीच आहे. करून बघा ना, प्रेम खरंच भक्ती आहे. अरे तुम्हाला ती जी समोरची प्रियकरी नाही ती काही दिवसाने देवीसारखी वाटायला लागेल. तिचा संपर्क तुम्हाला स्वर्ग सुख देऊ शकतो. तसंच त्या मुलीला तो जो मुलगा आहे तो देवासारखा वाटायला लागेल. तिचा संपर्क तिला स्वर्ग सुख देऊ शकतो. असं होतं कारण सुरुवात प्रेमाची अशी झाली पाहिजे जे सत्य आहे. खोट्याच्या दारी सुरुवात केली तर ते जास्त वेळ टिकत नाही. काही लालसा पूर्ण करण्यासाठी केलं ती सुरुवातच चुकीची झाली. तुम्ही सुरुवातीचे ट्रॅक चुकीचे घेतलात तर पुढे येणारे जे काही स्टेशन असतील ते तुम्हाला चुकीचेच मिळतील. कारण सगळे गोंधळलेलेच असतील जे तुम्हाला ट्रॅक मध्ये भेटतात आणि तुम्ही आशा करणार की माझं सगळं चांगलं होईल. नाही होत. ते जाऊन तुम्हाला खड्ड्यातच नेणार, कचऱ्याच्या ढिगातच नेणार आणि तुम्ही एक कचरा कोंडी बनवून जा. कोणी येऊन तुमच्यामध्ये कचरा टाकून जा, तर तुम्ही कचरा कोंडी नका बनवू, कचऱ्याच्या ढिगात नका जाऊ. तर एक सुवर्ण मार्ग आहे, तिथे तुम्ही पुढे जा. आयुष्याचं जे मनुष्य म्हणून जीवन भेटतं त्याचा सदुपयोग करा. प्रेम हे त्याच्यासाठी फार गरजेचं आहे एक चांगले आयुष्य जगण्यासाठी. प्रेम हे आयुष्य विस्कटण्यासाठी नाही तर आयुष्य स्टेबल करून पुढे जाण्यासाठी आहे. आयुष्यामध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी आहे. कितने भी भूचाल आहे, कितीही त्रास हो, कितीही कठीण समस्या हो, लडखडलो तरी सोबत उभा राहून आम्ही परत पुढे जाऊ. सोबत उभे राहून आम्ही परत पुढे जाऊ. आम्ही हारणार नाही आणि आम्ही एक दुसऱ्याचा साथ सोडणार नाही. असं निष्ठावंत अधिष्ठान घेऊन आपण आपलं आयुष्य खूप प्रेमाने जगू शकतो. तुम जब साथ हो तो क्या बात है, तुझ में रब दिखता है ना.
असंच बोल निघणार. प्रेम करून बघा, असं दूरपर्यंत राहील. पण जे मला वाटलं तुमच्यावर शेअर करावं असं माझ्या अनुभवाने, ते मी तुमच्यावर शेअर केलं. भेटूया परत असेच काही विचार घेऊन, थोडंसं मनातलं घेऊन. तोपर्यंत जय हिंद.